राज्याचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोले होतील. नागपूरमधील आढावा बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांचं भाकीत. पद मिळालं नाही तर ते हिसकावून घेऊ, काँग्रेस नेत्यांचं वक्तव्य. प्रत्येकाला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, पण आतापासून त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. नाना पटोलेंची मुख्यमंत्री पदाच्या काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवरून प्रतिक्रिया. काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला नाही, मात्र पटोलेंना मुख्यमंत्री करा ही कार्यकर्त्यांची मागणी. बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. बारामतीत अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर झळकले. बारामतीतील इंदापूर चौकात ईद ए मिलाद निमित्त बॅनरबाजी. नागपुरात भाजपकडून देवाभाऊ धन्यवाद आशयाची बॅनरबाजी. फडणवीसांनी नागपूर शहरासाठी केलेल्या कामांचा बॅनरवर उल्लेख. धन्यवाद असं कॅप्शन. वन नेशन वन इलेक्शनवरून इंडिया आघाडीचे नेते 10 दिवसात एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेतील. शरद पवारांची प्रतिक्रिया. वन नेशन वन इलेक्शनवरून इंडिया आघाडीत मतमतांतर असल्याची चर्चा. भाजपचं वन नेशन वन इलेक्शन की वन नेशन नो इलेक्शन, नाना पटोलेंचा सवाल. तर कायद्याचा मसुदा आल्यावर भूमिका घेऊन नाना पटोलेंचं स्पष्टीकरण. सत्ताधारी पक्षाची वन नेशन वन इलेक्शन ही भूमिका स्पष्ट असती तर महाराष्ट्राची निवडणूक 15 ऑक्टोबरपर्यंत झाली आहे. बाळासाहेब थोरात यांचं वन नेशन वन इलेक्शनवर मत. नागपूरमधील सर्व 6 जागांवर काँग्रेसचा दावा. एकही मतदारसंघ मित्रपक्षाला देऊ नका. नागपूर काँग्रेस विचारधारेचं शहर. इतरांना जागा दिली तर आघाडीला नुकसान होईल. बैठकीत विकास ठाकरेंची भूमिका. पूर्व विदर्भातील मवियाचं जागा वाटप आजच पूर्ण करणार. बाळासाहेब थोरात यांची माहिती. 125 जागांवर जागा वाटप जवळपास पूर्ण, तर 30 जागांवर चर्चा सुरू असल्याची थोरात यांची माहिती. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची आज मुंबईत बैठक. उद्या आणि परवा शहांचा दौरा असल्यानं बैठकीला महत्त्व. महायुतीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार चर्चा करण्यापेक्षा विरोधी पक्षनेता कोण असेल याची चर्चा करावी. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचा महायुतीला टोला. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रा काढली जाणार. आध्यात्मिक सेनेचे पदाधिकारी कोल्हापुरातून यात्रेला सुरुवात करणार असल्याची माहिती. संजय शिरसाट यांना सिडकोचा अध्यक्ष बनवल्यानंतर भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा. मंत्रिपद दिलं नाही तर एक नेता राजीनामा देणार होता. अंबरनाथमधल्या मेळाव्यात गोगावलेंकडून खंत बोलून दाखवण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयुक्त मुंबई दौऱ्यावर येतात, पण राज्याला पूर्णवेळ निवडणूक आयुक्त कधी? आदित्य ठाकरेंचा ट्विटरवरून सवाल. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांचं अपील सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळलं. त्यामुळे घोटाळ्यातील रक्कम आरोपींकडून वसूल करण्याचा मार्ग मोकळा. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून बैठकीचं आयोजन. मनसे निरीक्षकांकडून मतदारसंघनिहाय आढावा घेणार आणि पुढील दौरा आखला जाण्याची देखील शक्यता. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक. आरक्षणासह विविध मुद्द्यांवर बैठकीची शक्यता. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सदस्य बैठकीला राहणार उपस्थित. शरद पवारांचा चिपळूण दौरा. काल चिपळूणमध्ये आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांकडून पवारांचं स्वागत. चिपळूण दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांची ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि त्यांचा मुलगा विक्रांत जाधव यांनी भेट घेतली. काल विक्रांत जाधव यांनी अजित पवारांचीही भेट घेतली होती. मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणूक उद्या होणार. ठाकरेंची युवासेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असा थेट सामना. मुंबई उच्च न्यायालयाच्या वास्तूचा भूमिपूजन. बीकेसीमध्ये नव्यानं बांधण्यात येणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते भूमिपूजन. रामगिरी महाराज आणि नितेश राणेंना अटक करण्याच्या मागणीसाठी इम्तियाज जलील यांची छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 7वा दिवस तर लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा 5वा दिवस. दोघांचाही उपचार घेण्यास नकार. अंतरवली सराटीत संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगेंची भेट घेणार. मागील 7 दिवसांपासून जरांगेंचं उपोषण. मराठा, धनगर, वराड आणि बंजारा समाजाचं आज लातूरमध्ये विविध ठिकाणी आंदोलन. आपल्या विविध मागण्यांसाठी 4ही समाजांकडून आंदोलनाची हाक. डॉक्टर अजित रानडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. पुण्यातील गोखले विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून हटवण्याच्या निर्णयाविरोधात रानडेंची याचिका.
परभणीच्या जिंतूर ग्रामीण रुग्णालयात मध्यंतरी तरुणाची डॉक्टर आणि परिचारिकेला शिवीगाळ आणि धक्काबुक्की, तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. कोल्हापूरच्या उपरीत चांदी व्यावसायिकाची निर्घृण हत्या, चोरीच्या उद्देशानं आलेल्यांनी हत्या केल्याचा संशय. अंदमानमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात आजपासून पुढचे 4 ते 5 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. इसापूर धरणाच्या 5 दरवाजातून विसर्ग, 8485 क्युसेक इतक्या क्षमतेनं विसर्ग. लातूरमध्ये पावसाचा कहर, शेतात पाणी साचल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सांगलीत मुसळधार पावसामुळे अग्रणी नदीला पूर, तर पुलावरून जाण्याचा प्रयत्न करणारा तरुण प्रवाहाचा अंदाज न आल्यानं वाहून गेला. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान. भंडारा जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी, पावसामुळे वातावरणात गारवा, शेतपिकांना होणार लाभ. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीचे 20 कर्मचारी 25 आणि 26 सप्टेंबरला संपावर, पेन्शन लागू करावी, खासगीकरण करू नये यासह विविध मागण्यांसाठी संप. मुंबईतील पर्यटन स्थळांवर अद्ययावत शौचालय उभारण्यासाठी 35 कोटींचा निधी, देशाविदेशातील पर्यटक मुंबईत येत असल्यानं पर्यटन स्थळांवर होणारी गैरसोय लक्षात घेता पालकमंत्री दीपक केसरकरांकडून शौचालय बांधण्याच्या सूचना. पश्चिम रेल्वेवर आज रात्री 6.5 तासांचा मेगाब्लॉक, गोरेगाव ते कांदिवलीच्या दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी रात्री 11 ते मंगळवारी पहाटे 5:30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक. पुण्यातील चतुश्रृंगी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम नवरात्रोत्सवापूर्वी पूर्ण, रविवारपासून मंदिर दर्शनासाठी खुलं होणार. मुंबईच्या आझाद मैदानात हिंदुत्ववादी संघटनेचं आंदोलन, तिरुपती बालाजी मंदिरात भेसळयुक्त प्रसादाप्रकरणी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना तात्काळ अटक करण्याची हिंदुत्ववादी संघटनेची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.